नमस्कार, कसे आहात सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं संध्याच लाईफ या चॅनलवरती आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर कसं आहे ना, आरोग्यदायी मी का म्हणते, तर मी आहे हॉस्पिटलमध्ये ड्युटीला. त्याच्यामुळे आरोग्याचं महत्त्व काय आहे ना, ते मला चांगलंच माहिती आहे. कारण की मी स्वतः आरोग्य खात्यात ड्युटीला असून मी स्वतः एवढं शरीराची हेळसांड करून घेतली. तशी तुम्ही करू नका. कारण की मानसिकता जर ढासळली ना त्या चार लोकांच्या पायात, तर ती भरून निघत नाही लवकर. त्याच्यामुळे ती चार लोक असतात ना फालतू, त्यांचा विचार नाही करायचा. ते फक्त आहे ना आपली मानसिकता कशी ढासळेल हेच बघत असतात. त्याच्यामुळे हे लाईफ तुमचं आहे आणि हे लाईफ फक्त एकदाच आहे. ते तुम्हाला जसं जगायचं आहे ना तसं जगायचं. तुमच्या त्या लाईफचा रिमोट कंट्रोल कुणाच्या दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही. भलेही तुम्ही त्यात तुमचा मोठेपणा समजत असाल, पण त्यात तुमचा मोठेपणा नसतो, तर ते तुमचं नुकसान असतं. आता हे नुकसान कसं, म्हणजे तुम्हाला वाटतं की आपण समोरच्याला रिस्पेक्ट करतोय, तर तसं काही नसतं. तो तुमची पोती ओळखत असतो. त्याच्यामुळे जो काही रिस्पेक्ट द्यायचा तो स्वतःला द्यायचा. आजपर्यंत दिला असेल, खूप झालं. आता आता स्वतःला जपायचंय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय. जे झालं चुका ते आता परत नको आहेत. सगळं असेल ना ते फक्त स्वतःसाठी असेल. बाकी कर्तव्य जबाबदाऱ्या तर आहेतच की आयुष्यात लागलेल्याच आहेत. त्याच्यामुळे आहे ना, स्वतःला जसं जगायचं ना तसंच जगायचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या लाईफमध्ये तर एवढं स्ट्रगल आहे ना की ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणं कठीण आहे. मला जसं जसं होईल सांगणं तुम्हाला, तसे मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करत असते. तर ड्युटीमुळं कधी कधी व्हिडिओ शूट करणं किंवा व्हिडिओ असं बसून निवांत करणं होत नाही. तरी पण मी प्रयत्न करते. ड्युटी कसं असते, ड्युटीवर मोबाईल अलाव नाही आहे आम्हाला. त्याच्यामुळे जेवढा वेळ मिळेल, जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करते व्हिडिओ टाकायचं. आणि कसं आहे ना, हे माझ्या लाईफ माझेच अनुभव आहेत. म्हणजे कसं, हे कुणाला टोमणे मारून किंवा कुणाला उद्देशून नाही आहे. हे फक्त माझे अनुभव आहेत, ते तुमच्याशी शेअर करते, जेणेकरून माझ्यासारख्या मानसिकतेमधून ज्या बहिणी जात असतील, माझ्या ताई दादा, तर खास त्यांच्यासाठीच आहेत हे माझे व्हिडिओ. तर कसं आहे ना, लाईफमध्ये दुसऱ्यांचा विचार बिलकुल करायचा नाही. कारण की लोक खूप त्रास देतात. त्याच्यामुळे लोकांचा विचार प्लीज प्लीज करू नका. स्वतःचा विचार करा, स्वतःकडे लक्ष द्या आयुष्यात. मी तुम्हाला हे सारखं सांगते, कारण की मी अनुभव घेतलाय की लोकांच्या विचारात लोकांना स्वतःपेक्षा जास्त प्राधान्य देऊन मी आयुष्यात काय काय गमावलं हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. आणि खूप असं नुकसान झालंय. तुम्हाला सांगते, स्वतःचं घरदार असून मला ना तिथे राहता आलं नाही. हक्काने दुसऱ्याला किंवा समोरच्याला बोललं तर त्या व्यक्तीने बाहेरची वाट दाखवली मला, किंवा माझी लायकी दाखवली. ना धड माहेर ना धड सासर. खरंच तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देताय आणि ज्यावेळेस त्या रिस्पेक्टच्या बदल्यात मनात काहीही नसताना तुम्ही हक्काने बोलता, त्यावेळेस ती व्यक्ती नाही सहन करत. कारण की त्या व्यक्तीने ते सगळं तिच्या कष्टावर कमवलेलं असतं. ती आपली कोणतीच गोष्ट सहन नाही करत. का करत नाही, तर तिला इगो असतो ना, की ही नंतर आलेली व्यक्ती आपल्याला बोलते, आपण मस्त हक्क दाखवतो, पण तो हक्क नसतो त्यांच्यासाठी, किंवा ते आपल्याला समजतही नाही. फक्त ती लोक आपल्याकडून गरज भागवून घेत असतात, फक्त गरज भागवून घेत असतात. आपण फक्त त्यांना ऐतेच नोकर मिळालेला असतो. आणि त्याच्यात जर आपल्या माहेरची परिस्थिती हालाखीची असेल, कुणाचा सपोर्ट नसेल, तर ते लोक अजून जास्त पोते ओळखतात. त्यांना वाटतं की हिला कुणीच नाही आणि ही फक्त आमच्याच पायात किंवा आमच्याच घरात पडीक पडले, कुत्र पडल्यासारखं. आणि हे बोलणं ऐकलेलं आहे. हे बोलणं कसं असतं, डायरेक्टली नसतंय. ते बोलणं स्वतःच्याच व्यक्तीवर घालून पाडून टोमणे मारून खास आपल्यासाठी असते. आणि असं काही नाही की स्वतःची व्यक्ती तुमच्या घरात कुत्र पडल्यासारखी पडलेली असते. तेवढंही देवाने बुद्धी दिलेली असते, पण माणूस मजबूर असतो ना, की प्रत्युत्तर द्यायला मजबूर असतो, तो गप्प बसतो. पण कसं आहे ना, स्वाभिमान ही एवढी डेंजर आहे ना. स्वाभिमान जो असतो ना, तो गप्प बसू देत नाही.
भले आपण त्यांना प्रत्युत्तर नाही करू शकत, पण स्वाभिमान जो असतो ना तो काहीतरी निर्णय घ्यायला भाग पडतो. खरंच जिथं स्वाभिमानाला आपल्या किंमत नाही ना तिथून स्वतःला बाहेर काढलेलंच बरं. मी असं म्हणत नाही की प्रत्येकानेच अलिप्त राहावं किंवा काही, हे कसं ज्याचं त्याचं चॉईस असतं.